आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो, कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मस्त. आणि सगळ्यात खूप छान आहे. तू कशी आहेस ग? कसा चाललाय तुझा नवीन संसार? मी पण मस्त, छान चालू आहे. आणि काय ग तारा, तुझं गाणं कसं सुरू आहे? बरेच दिवस झाले तुझा एकही कार्यक्रम पाहिला नाही आम्ही. गाणं छान चालू आहे, पण आता ना फक्त रियाजावर भर दिलाय. ओके. काय का अमृता, कशी आहेस? बरी बघितलं ना, नवऱ्याला घराबाहेर काढलं आणि इथे घरात कशी बसली बघ. अगं पण त्यानेच बाहेर तोंड मारलं ना. काय चालली तुमची कुजबूज? नाही, दबक्या आवाजात नका बोलू. जे काही बोलायचं असेल ते मोठ्याने स्पष्ट बोला. बोला. तिलोत्तमा, अगं आम्ही राजकुमार बद्दल ऐकलंय की तो घरात नाहीये म्हणे. तुम्ही त्याला घरातनं बाहेर काढलंय, बरोबर आहे का हे? अगो, सारंगच्या बायकोने राजकुमारला रंगेहात नाही म्हणजे त्याचा अफेअर पकडलाय. हो, खर तर आजच्या मीटिंगचा हा विषय नाहीये, नाही का? पण तरी सुद्धा या मुद्द्यावर तुम्हाला चर्चा करायची असेल तर बोलूया. नाही काय की तुम्ही बाहेर चौकशी करणार, काहीतरी चुकीचं कळणार तुम्हाला. त्यापेक्षा खरं काय आहे, सत्य काय आहे ते मीच सांगते ना. माझ्या लेकाला, राजकुमारला मी घराबाहेर काढलं आणि मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. कारण त्याच्या हातून जी चूक झाली आहे ना, त्याला माफी नाही. घरातल्या मुलाने काय वाटेल ते करावं, बाहेर जाऊन कसंही वागावं, आणि सुनेने मात्र घरात नियमात संस्कारात मान खाली घालून राहावं, या मताची मी नाही. उलट आपल्या लेकाकडून जर का काही चूक झाली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि आपण आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, या मताची मी आहे. तिलोत्तमा, तुझ्या विचारांचं खरंच कौतुक वाटतं बाई. बरं, मग घरातल्या गोष्टींवर याचा काही परिणाम होणार नाही, बरोबर ना? नाही, मला कळलं नाही, तुला काय विचारायचं नेमकं? अगं, मंगळागौरची मीटिंग घ्यायला हवी. यंदा तुझ्या घरी 2-2 नवीन सुना आल्यात, त्यामुळे यंदाची मंगळागौर तुझ्याकडेच करायला हवी. कसं आहे ना, तुझ्याकडे कार्यक्रम असेल तर तो कसा सागर संगीत होतो, या निमित्ताने आम्हालाही 4 खेळ खेळता येतील. अगं, नाही आवडत ना तिलोत्तमाला तिची नवीन सून, मग का म्हणून आपण तिच्या जखमेवर मीठ सोडायचं?